अबोली या मालिकेच्या 8 नोव्हेंबरच्या भागामध्ये क्रिश म्हणत असतो, अबोली हे बघ, मी माझ्या सिनियर ऑफिसरची अशी कशी बरं चौकशी करू. यावरती अबोली म्हणते, तू एक काम कर ना क्रिश, तू काय कर माहिती आहे का, तू न असं कुणाकडून तरी ही सगळी चौकशी करून घे आणि त्यामुळे मला असं वाटते त्यांचा बॅकग्राऊंड वगैरे चेक केला ना तर तुला सगळं सत्य समजेल. प्लीज क्रिश, माझ्यासाठी हे सगळं कर. यावरती क्रिश म्हणतो, ठीक आहे, आपण त्यांच्या पाठीवरती एक स्पेशल डिटेक्टिव्ह लावूया, पण तुला खात्री आहे का की हे नक्की असंच काहीतरी असेल. अबोली म्हणते, हो, मला खात्री आहे की हे सगळं असंच काहीतरी आहे, आपल्यापासून काहीतरी लपवलं जाते. क्रिश म्हणतो, ठीक आहे, मी हे नक्कीच करू शकतो. मी त्याच्या पाठी एक स्पेशल डिटेक्टिव्ह पण लावतो आणि माझ्या पोलीस ऑफिसर जे आहेत सिनियर त्यांच्याकडे पण चौकशी करतो. असं म्हणत अबोली आणि क्रिश आता मात्र परमजित सिंगचं सत्य शोधायला निघालेले असतात. त्याच वेळेला अबोलीला आता मात्र भूतकाळातली घटना आठवते, ज्या वेळेला अंकुश पोलीस इन्स्पेक्टर असतो आणि तो घरी काहीतरी कामानिमित्त येतो. अबोली म्हणते, सर कुठे चाललात तुम्ही, तुम्ही असं जाऊ नका. याच्यावरती अंकुश सांगत असतो, हे बघ, माझं काम खूप जोखमीचं आहे, त्यामुळे माझ्या आता याच्यावरती तू कोणताही भरोसा ठेवू नकोस, कारण कसं आहे ना, आत्ता एका गुंडाचा पाठलाग करायला मी चाललेलो आहे आणि त्या गुंडाला पकडताना माझं काही बरं वाईट पण होऊ शकतं. अबोली म्हणते, सर तुम्ही असं का बरं बोलताय. अंकुश म्हणतो, काळजी करू नकोस, पण मी असलो किंवा नसलो तरीही तू सगळ्यांना आनंदात ठेवशील हे तू मला वचन दे, कारण या सगळ्यामध्ये तू माझ्या घराचा आधारस्तंभ आहेस. मी या जगात नसलो तरीसुद्धा आपल्या घरातली प्रत्येक दिवाळी दसरा हे छान पद्धतीने सेलिब्रेट केलं पाहिजे, याच्यावरती तू लक्ष देशील अबोली. असं म्हणत अंकुश आता अबोलीला खूप मोठी गोष्ट सांगून जातो आणि तीच अबोलीला सत्यामध्ये आत्ता आठवते आणि अबोली म्हणते, सर काहीही झालं तरी मी तुमचं दिलेलं वचन मोडणार नाही. आणि अबोली पुन्हा एकदा जोमाने उभी राहते अंकुशला दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी. त्याच वेळेला इकडे आता परमजित सिंग ऑफिसर हे जेव्हा बसलेले असतात तेव्हा तिकडे विजया येते आणि आता दार वाजवत म्हणते, येऊ का मी. असं म्हणत विजया एंट्री करते. त्यावेळेला परमजित सिंग म्हणतात, काय तुमचं काम काय काढलं. विजया म्हणते, तुम्ही खरंच एक स्पेशल कॉड ऑफिसर आहात का. याच्यावरती परमजित सिंग म्हणतात, हे बघा, तुम्हाला विश्वास बसो न बसो, पण मी स्पेशल स्क्वॉड ऑफिसर आहे. याच्यावरती विजया म्हणते, मी थोडी जुजबी चौकशी करेन हा तुमची, म्हणजे तुम्ही इथे लागलात तर कोणत्या साली, पहिली पोस्टिंग कुठे झाली, महत्त्वाची कामगिरी कुठे केली, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं परमजित सिंग देतात आणि म्हणतात, मी पहिल्यांदा पुण्याला लागलो, गडचिरोलीला माझी पहिली पोस्टिंग होती आणि त्यानंतर मी पुन्हा एकदा इकडे आलो. तुम्हाला अजून काही जाणून घ्यायचं आहे. याच्यावरती विजया सांगते, हे बघा, तुम्ही जे काही बोलताय ना ते ठीक असलं तरी काय पुरावा की तुम्ही परमजित सिंग आहात खरे म्हणून. परमजित सिंग म्हणतात, हे बघा, या प्रश्नांची उत्तर द्यायला मी तुम्हाला बिलकुल बांधील नाही आहे, त्यामुळे तुम्ही मला या प्रश्नांची उत्तरं न विचारलेलीच बरी. याच्यावरती विजया म्हणते, असं तुम्ही बोलू शकत नाही, कारण तुमच्या विरुद्ध माझ्याकडे खूप मोठा पुरावा आहे. असं म्हणत विजया त्याला तो फोटो दाखवते आणि म्हणते, तुम्ही खरी परमजित सिंग नाही आहात हे मला कळलेलं आहे. आत्ताच्या आत्ता हे सगळं सत्य मी सगळ्यांच्या समोर पण फोडू शकले असते, पण मला हे सत्य तुम्हाला एकट्यांनाच सांगायचं होतं. लक्षात घ्या, तुम्ही जे काही केलेत ना ते मला काही त्याच्यात वाईट नाही आहे. तुम्ही जे करताय ते योग्यच करताय. मला तुमच्याबद्दल आदरच आहे, कारण तुम्ही जे करताय तेच मला अंकुश सोबत करायचं होतं, त्यामुळे अंकुशला संपवण्यासाठीच मी इथे आलेली आहे. परमजित सिंग म्हणतात, तुमचं काही मी ऐकणार नाही आहे. विजया म्हणते, हे बघा, तुम्हाला फक्त माझ्यासाठी काम करायचं आहे. या सगळ्यामध्ये काम असं आहे की तुम्ही जे करताय तेच काम आहे. आता मात्र इकडे परमजित सिंग म्हणतात, मी तुमचं का बरं काही ऐकू, मला तुमचं काहीही ऐकायचं नाही आहे. विजया म्हणते, ठीक आहे, तुम्हाला माझं ऐकायचं नाही आहे ना, मग आत्ताच्या आत्ता मी सगळ्यांच्या समोर तुम्ही खरे परमजित सिंग नाही आहात हे सांगते. असं म्हणत विजया आता सगळ्यांना गोळा करते, या सगळ्यांनी इकडे या, मला परमजित सिंगबद्दल खूप महत्त्वाची माहिती सांगायची आहे. असं म्हणत ती सगळ्या कॉन्स्टेबलला बोलवते आणि नंतर कॉन्स्टेबल म्हणतात, मॅडम काय झालं, सर काय झालं. याच्यावरती विजया म्हणते, म्हणजे तुमचे परमजित सिंग आहेत ना, ते त्यांचे स्वतःचं तोंडून स्वतःचं कौतुक करणार नाहीत, पण ते खूप ग्रेट ऑफिसर आहेत. आत्तापर्यंत त्यांनी खूप केस सॉल्व्ह केलेले आहेत. असं म्हणत विजया मुद्दामच आता खोटं सांगते आणि सगळ्या कॉन्स्टेबलला पाठवून देते. कॉन्स्टेबल गेल्यावरती परमजित सिंग म्हणजेच अज्ञात व्यक्ती विचार करते की या बाईचं आत्ता सध्या तरी ऐकण्याचं नाटक केलं पाहिजे, नाहीतर काही खरं नाहीये, आणि विजयाच्या कारनाम्यासाठी ती अज्ञात व्यक्ती तयार होते.
तोपर्यंत काकांना फोन करून इकडे आता क्रिशने सांगितलेलं असतं, काका मी ना एक सिक्रेट मिशनवरती तुम्हाला पाठवतोय, म्हणजे मी कोणत्याही पद्धतीची रिस्क घेऊ शकत नाही, ऑफिसमधल्या कुणालाही सांगू शकत नाही, हे फक्त मी तुम्हालाच सांगू शकतो काका. मी तुम्हाला एक फोटो पाठवतोय, तुम्हाला त्याची इन्व्हेस्टिगेशन करायची आहे. काका म्हणतात कसला फोटो, कोणाची इन्व्हेस्टिगेशन? यावरती अबोली फोन घेते आणि म्हणते, काका जे आपल्या घरी परमजित सिंग येत आहेत ना, ते परमजित सिंग खोटारडे आहेत असा माझा ठाम विश्वास आहे. त्यामुळे काका तुम्ही त्यांची नीट कसून चौकशी करावी असं मला वाटते. यावरती काका म्हणतात, काय बोलतेस तू, परमजित सिंगची चौकशी? तुला वेळ लागले का अबोली? अबोली म्हणते, काका तसा माझ्याकडे पुरावा पण होता, पण तो पुरावा अचानक गायब झालाय. तुम्ही फक्त इतकं करा, आपल्या अंकुश सरांसाठी तुम्ही त्यांची कसून चौकशी करा आणि ते नक्की खरे आहेत की तोतया आहेत हे माहिती काढा. काका म्हणतात, ठीक आहे अबोली, पण मला नाही वाटत या सगळ्यामध्ये काही तथ्य आहे म्हणून. याच्यावरती क्रिश म्हणतो, हे बघ अबोली, मी त्या स्पेशल डिटेक्टिव्हला पण हायर केलंय, त्याला पण सांगितलंय. तोपर्यंत इकडे आता विजया परमजित सिंगला सांगते, मला अंकुशच्या इकडे घेऊन चल, जिथे अंकुश आहे तिथे घेऊन चल. मग विजया अंकुशला भेटायला येते. त्यावरती अंकुश म्हणतो, विजया अगं तू कशी इथे? यावरती विजया सांगते, मला संशय आला होता की तो परमजित सिंग तोतया आहे, म्हणून त्याचा पाठलाग करत मी इथपर्यंत आले. पण त्याने तुला काही केलं तर नाही ना सचित? याच्यावरती अंकुश म्हणतो, नाही, पण चाळीत सगळे कसे आहेत, अबोली कशी आहे, राघू कशी आहे, आजी कशी आहे? याच्यावरती विजया म्हणते, तू त्यांची का चौकशी करतोयस? तुला विचारायला पाहिजे पल्लवी आणि शार्दूल कसे आहेत, दोघं जण जेवत नाही आहेत, पल्लवीची अवस्था खूप बिकट झाली, ते विचारायचं सोडून तू त्यांची चौकशी करतोयस? याच्यावरती अंकुश म्हणतो, हे बघ हे बोलण्याची वेळ नाही, तू पटकन मला सोडवतो, परमजित सिंग याच्या आधी मला चाळीत जाऊ दे. आता विजया विचार करते, ह्याला सोडवलं तर परमजित सिंगचा प्लॅन फ्लॉप होईल, अर्थातच माझा पण प्लॅन फ्लॉप होईल. आता काय कारण करू? अंकुश म्हणतो, विचार कसला करतेस विजया? सोडव, मला सोडव. विजया सोडवण्याची ॲक्टिंग करायला लागते, कारण तिच्याकडे कोणता पर्यायच नसतो. पण तेवढ्यात मागून येऊन परमजित सिंग म्हणजेच ती अज्ञात व्यक्ती विजयाच्या डोक्यामध्ये एक रॉड घालते. विजया खाली पडते. अंकुश म्हणतो, सोड तिला, सोड. यावरती परमजित सिंग म्हणतो, ही बाई तुला सोडणार का? हिला तर मी आता जिवंतच नाही ठेवणार. असं म्हणत आता नाटक करणाऱ्या विजयाला फरफटत परमजित सिंग दुसरीकडे घेऊन जातो. तोपर्यंत क्रिशने स्पेशल डिटेक्टिव्ह हायर केलेला असतो आणि त्या डिटेक्टिव्हला तो सांगत असतो की हे बघ, हा फोटो बघ, या व्यक्तीचा शोध घ्यायचा आहे. असं म्हणत खरी परमजित सिंगचा फोटो दाखवत, खोट्या परमजित सिंगचा फोटो दाखवत डिटेक्टिव्हला कामाला लावलेलं असतं. अबोली म्हणत असते, क्रिश आता लवकरात लवकर आपल्याला सगळ्याचा शोध लागेल, पण मला असं वाटतंय जर का आपण त्या खोट्या परमजित सिंगचा पाठलाग केला असता तर आपल्याला कदाचित अंकुश सरांचा पत्ता नसता का सापडला. क्रिश काय वाटतं तुला? क्रिश म्हणतो, अबोली या सगळ्यामध्ये खूप मोठी रिस्क आहे, आपण ही रिस्क नाही घेऊ शकत. लक्षात घे, जर का आपण पकडलो गेलो तर ते ऑफिसर आहेत आणि आपला संशय चुकीचा असेल तर खूप मोठा गोंधळ होईल. इकडे आता विजया सांगत असते, हे बघ तू माझ्यासाठी काम करायचं आहेस, म्हणजे माझं काम एकच आहे अंकुशला संपवण्याचं. याच्यावरती परमजित सिंग सांगतो, अगं तुझं काम आहे तेच माझं काम आहे. विजया म्हणते, तेच तर मी तुला सांगत आहे, ज्या कामासाठी तू इथे आलायस तेच काम तुला करायचं आहे, तुला अंकुशला फक्त संपवायचं आहे. यावरती आता ती अज्ञात व्यक्ती ऑलरेडी अंकुशला संपवायला आलेली असते, त्यामुळे ती आता विजयाचं सगळं म्हणणं ऐकत असते. विजया विचार करते, अबोली तुला आता मी चेकमेट करणार आहे, म्हणजे तुझ्याच अंकुशला या परमजित सिंगकडून मी संपवून घेणार आणि तुझा सुद्धा मी खात्मा करणार, म्हणजे दोन्ही हातामध्ये लाडू माझ्याच असणार आहेत, सगळीकडून लढाई मीच जिंकणार आहे. असा विचार करत विजया स्वतःलाच मूर्ख बनवत असते, पण नियतीच्या मनामध्ये काहीतरी वेगळाच खेळ असतो. इकडे आता सगळी चौकशी चालू असताना पोलीस स्टेशनला आल्यावरती अबोली आणि क्रिश पोलीस स्टेशनला असतानाच आता मात्र क्रिशला खूप मोठा पुरावा सापडतो की तो तोतया परमजित सिंग आहे आणि त्याच वेळेला काकांना पण मोठा पुरावा सापडतो, कारण काकांच्या हाती खरा परमजित सिंगचा फोटो लागलेला असतो. एकाच वेळेला सगळीकडून माहिती मिळालेली असते, स्पेशल डिटेक्टिव्ह असतो, काका असतात आणि क्रिशचे सूत्रधार, या सगळ्यांकडून माहिती मिळते की हा खोटा परमजित सिंग आहे आणि खरा परमजित सिंग ज्या दिवशी पोस्टिंग होणार होती त्या दिवसापासून गायब आहे. आता काका लगेचच क्रिशला कॉल करतात आणि अबोलीला म्हणतात, अबोली अगं तुझा संशय खरा ठरला आहे, ते परमजित सिंग नाहीच आहेत, हा खोटा माणूस आहे. तोपर्यंत क्रिशला समजलेलं असतं की परमजित सिंग हे अबोलीच्या घरी गेलेत, म्हणून क्रिश आणि अबोली घरी जायला निघालेले असतात. त्यावेळेला आता अबोली म्हणते, काका मग तो आपल्या घरी जायला निघालाय, घरी कोण आहे? काका म्हणतात, आजी आहे घरी. आता आजीची सगळ्यांना काळजी वाटायला लागते. काका म्हणतात, तो आपल्या घरी का गेलाय? अबोली म्हणते, काका तू पोहोच तिकडे, कारण आजी एकटी आहे, आम्ही पण घरीच पोहोचतोय, तो आजीला काही करायला नको. आता तोपर्यंत परमजित सिंग घरी पोहोचलेला असतो आणि मग अबोली आजीला कॉल करते आणि आजी आपल्या घरात परमजित सिंग आलेत का?
आजी म्हणते हो ग, तो बसला इथे, मी त्यालाच चहा ठेवते. अबोली म्हणते आजी, तो तोतया परमसिंग आहे, तू घराच्या बाहेर ये पटकन. असं म्हणत ती आजीला घराबाहेर काढायला यायला सांगते. तोपर्यंत परमजित सिंग तिथे येतो आणि म्हणतो काय, अबोली सांगते का मला घराबाहेर काढायला? असं म्हणत आता तो आजीला घाबरवतो आणि म्हणतो अबोली, तुझ्या आजीचा रामनाम सत्य व्हायची वेळ आली आहे. असं म्हणत तो आता आजीला काहीतरी इजा करण्याचा विचार करतो. आजीला वाचवण्यासाठी क्रिश आणि अबोली वेळेत पोहोचणार का, हे येणाऱ्या भागातच कळणार.